तर गृह खात्यावरून एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात चढाओढ सुरू होती। पण तिकडे आपल्या पदरात महत्त्वाची खाती पडावी म्हणून अजित पवार गेल्या 2 दिवसांपासून दिल्लीत ठाण मांडून आहेत। मात्र अजूनही अजित पवार आणि अमित शहा यांची भेट झालेली नाही। अर्थमंत्री राष्ट्रवादीकडेच राहावं, मंत्रिमंडळात 7 कॅबिनेट आणि 2 राज्यमंत्री पदांसाठी अजित पवार हे आग्रही आहेत। तसंच केंद्रात 1 कॅबिनेट आणि 1 राज्यपाल पदाची देखील अजित पवारांची मागणी आहे। आता यापैकी किती मागण्या पूर्ण होतात आणि त्यासाठीच्या चर्चेकरता अजित पवार यांची अमित शहांशी भेट आज तरी होणार का हे पाहणं महत्त्वाचं आहे। शपथविधीसाठी 36 तासांचा अवधी उरलेला असताना शिवसेनेत मंत्रिपदासाठी लॉबिंग सुरू झालेलं आहे। शिंदेंच्या शिवसेनेच्या निवडक ज्येष्ठ नेत्यांना आज मुंबईतच राहण्याच्या सूचना देण्यात आल्या। महत्त्वाच्या खात्यांसाठी शिवसेनेतही लॉबिंग सुरू झाली। नाराजी टाळण्यासाठी मंत्र्यांपासून खात्यांबाबत गुप्तता ठेवली जाते। शिंदेंच्या शिवसेनेतून 7 आमदारांची मंत्रिपदी वर्णी लागणार आहे। माजी मंत्र्यांच्या यादीतून 3 मंत्र्यांचा पत्ता कट होण्याची शक्यता असून त्या ठिकाणी नव्या चेहऱ्यांना संधी मिळणार आहे। अकार्यक्षम, भ्रष्टाचाराचे आरोप आणि वाचाळवी अशा माजी मंत्र्यांना शिंदेकडून नारळ दिला जाणार असल्याची माहिती। प्रतिनिधी पंकज दळवी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत, आपण त्यांच्याकडे जाऊया। पंकज, खरं तर आता उद्यावर शपथविधी आलेले आणि सगळ्याच पक्षांमध्ये आता हालचालींना वेग आलेला आहे। सगळ्याच पक्षांमधून लॉबिंग सुरू आहे। शिंदेंच्या शिवसेनेत कशा प्रकारे लॉबिंग होते, संभाव्य मंत्री कोण आहेत, कोणत्या नव्या चेहऱ्यांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडू शकते? निकट 7 संभाव्य मंत्री असणार आहेत। त्याच्यामध्ये एकनाथ शिंदे, उदय सामंत, शंभूराज देसाई, गुलाबराव पाटील, त्यानंतर अर्जुन खोतकर यासोबतच आणखी काही नवीन मंत्री असण्याची शक्यता आहे। 7 मंत्री आहेत। मात्र आता लॉबिंग सुरू झालेलं आहे। सगळे नेते आपल्याला मंत्रिपद मिळावे यासाठी प्रयत्नशील आहेत। जे मंत्री शपथ घेणार आहेत त्या मंत्र्यांना किंवा काही नेत्यांना मुंबईतच राहण्याची आदेश दिलेले आहेत। महत्वाचं की 3 मंत्री जे आहेत त्यांचा पत्ता कट होण्याची शक्यता आहे। अर्थात प्रत्येक जण मंत्रिपद मिळावं यासाठी लॉबिंग करतोय। प्रत्येक जण यासाठी प्रयत्नशील आहे। विक्रांत, बरं, धन्यवाद पंकज तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी। तर मंत्रिमंडळात पुण्याला 2 कॅबिनेट आणि 2 राज्यमंत्री पद मिळण्याची शक्यता आहे। अजित पवार, चंद्रकांत पाटील यांना कॅबिनेट, तर राहुल कुल किंवा दत्तात्रय भरणे यांना राज्यमंत्री पदाची शक्यता आहे। दिलीप वळसे पाटील यांनी प्रकृतीच्या अस्वस्थतेमुळे मंत्रिपद नाकारल्याची माहिती आहे। शिंदेंच्या शिवसेनेकडून मंत्रिपदासाठी विजय शिवतारेंचं लॉबिंग हे सुरू आहे। अजित पवार, चंद्रकांत पाटील, माधुरी मिसाळ, राहुल कुल, दत्तात्रय भरणे यांचं नाव चर्चेत आहे। बालाजी पोद्दार आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत, आपण त्यांच्याकडे जाऊया। बालाजी, पुण्यासाठी महत्त्वाची बातमी, 2 कॅबिनेट 2 राज्यमंत्री पद मिळण्याची शक्यता आहे। चांगलं स्थान मिळण्याची शक्यता आहे, कारण पुण्यामध्ये महायुतीला भरघोस यश मिळाले। पुणे शहर असो किंवा पुणे जिल्हा ग्रामीण असो, मात्र पुणे जिल्हा ग्रामीण मध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मोठं यश मिळाले। त्यामुळे त्यांना 2 कॅबिनेट आणि 1 राज्यमंत्रीपद असा हवा आहे। मात्र आताची जी माहिती आहे त्यानुसार 2 कॅबिनेट आणि 2 राज्यमंत्रीपद पुणे जिल्ह्याला मिळतील। त्यात शहरात किती जणांना संधी मिळेल हे सुद्धा पाहावं लागेल। दिलीप वळसे पाटील जे ज्येष्ठ मंत्री होते त्यांनी मात्र प्रकृतीच्या कारणामुळे यावेळेस मंत्रिपद स्वीकारण्यास नकार दिला असल्याची माहिती आहे। त्यामुळे अजित पवारांचे जे विश्वासू आमदार म्हणून आहेत दत्तात्रय भरणे इंदापूरचे, त्यांना संधी मिळू शकते। त्यांनी अगोदर राज्यमंत्री म्हणून काम केलेलं आहे। त्याचबरोबर राहुल कुल यांचे सुद्धा नावाची चर्चा आणि शहरामध्ये चंद्रकांत पाटील, माधुरी मिसाळ यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे आणि सगळ्या नेत्यांकडून तसे प्रयत्न सुद्धा सुरू करण्यात आलेत। आता नेमकं किती जणांना संधी मिळणार आणि कुठल्या पक्षांना मिळणार हे महत्वाचं आहे। आणि महत्वाचं म्हणजे गेल्या मंत्रिमंडळात शिंदेचे जे मंत्री होते विजय शिवतारे, उद्धव ठाकरेंच्या, त्यांना सुद्धा मंत्री होण्याची इच्छा आहे। मात्र प्रत्येक पक्षाला जर मंत्रिपद दिलं तर पुणे जिल्ह्यात नेमकं किती मंत्रिपद देणार हाही प्रश्न आहे। त्यामुळे त्यासाठी विजय शिवतारे सुद्धा मंत्रिपदासाठी लॉबिंग करत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। विक्रांत, खरंय बालाजी, त्यामुळे आता कोणाला मंत्रिपद मिळणार, पुण्याला किती मंत्रिपद मिळणार आणि ही सगळी मंत्रिपद हे शपथविधी सोहळ्यावेळी, सरकार स्थापनेवेळी उद्याच मिळणार का मग नंतर ज्यावेळी विस्तार होईल त्यावेळी मिळणार हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं असणार आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।